नमस्कार मित्रांनो, एनके टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज उसामामध्ये चालणारा हा 2.5 फुटी हा भारतातला पहिला ट्रॅक्टर आणि त्याची शेतकऱ्यांना खूपच गरज पडते ते ऊसाची ऊस भरणी करताना। आणि आज आपल्याकडे जे शेतकरी मित्र आलेत त्यांच्याकडे ऊसाची शेती खूप आहे आणि त्यांचं गाव आणि नाव जाणून घेणार आपण। प्रदीप पद्माकर होके, ॲट पोस्ट मोहा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। एक असं अजून विचारू आपण त्यांना की तुमच्याकडे ऊसाची शेती भरपूर आहे, तुम्ही हाच ट्रॅक्टर का चॉईस केलाय? 4 फुटी सरीमध्ये चालतो म्हणून। 4 फुटीमध्ये चालतो म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्ही कुठं पाहिलं की यूट्यूबवर म्हणजे सफिशियंट वाटला तुम्हाला? आणि दुसरी गोष्ट, ट्रॅक्टर बरोबर त्यांनी खूप अवजारही घेतलेत आणि काय काय घेतलं आपण जरा सांगाल का? रोटावेटर, परत ही पाळी, सरी फोडणी, परत ही सरी आणि वेट आणि स्कूटी गाडी। हे साधारणतः हे सर्व अवजार आपण त्यांना 3,95,000ला दिलेत, बरोबर आहे? तर 3,95,000 मध्ये मित्रांनो आपल्याला त्यांना एक इलेक्ट्रिक बाईक शिवाय एक रिव्हर्स फॉरवर्डचा रोटावेटर, फन, पाळी, बगला फोडणी, रेझर, वेट आणि घरपोच डिलिव्हरी आपण तुम्हाला दिलेलं आहे। तर ह्याच्या अगोदर कुठं ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्ही अशी ऑफर पाहिली का? नाही। तर मित्रांनो, हा ट्रॅक्टर काय काम करतो हे तर सर्वांना माहितीच आहे, ऊसामध्ये काम करतो। परंतु त्यांच्याबरोबर त्यांचे शेतकरी मित्र, सहकारी मित्र आलेत, त्यांचं पण आपण नाव जाणून घेणार आहे। आपलं नाव काय? सागर मडके। बरं, ह्या ट्रॅक्टर विषयी तुम्हाला काय माहिती आहे का? माहिती नाही, तर आधी मी युट्यूबवर बघितले। बरं, युट्यूबवर बघितल्यावर तुम्हाला कशी वाटली माहिती? आपली माहिती चांगली वाटली म्हणून आम्ही इथे शोरूमला म्हणजे शेतकऱ्याच्या उपयोगाचा आहे का असं वाटतं? शेतकऱ्याच्या उपयोगाचा आहे ना, 100% उपयोगीच आहे। ओके, धन्यवाद सर। आणि अजून त्यांचे मित्र आलेत, त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊया की कसा ट्रॅक्टर वाटतं आपल्याला। आपलं नाव सांगा आधी। विनोद होके, मोहा। म्हणजे तुम्ही एकाच ठिकाणचे? एकाच गावातला। कसा वाटतो ट्रॅक्टर आपला? चांगला वाटला म्हणून ते घेतलं ना। म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया बघूया आपण। तर ही शेतीमध्ये काय चालवलं वाटतं तुम्हाला? काय कशासाठी चालवलं वाटतं? रोटावेटर, माती लावणे, त्यासाठी पॉवर विडर पण आहेत भरपूर। नाही, त्याच्यापेक्षा ही जर चांगलं वाटलं ना मला, म्हणून इतकं नाव आला घ्यायला। म्हणजे बसून चालवायचं? बसून चालवायचा। तर अजून त्यांचे शेतकरी मित्र आहेत, तर त्यांचं बी आपण नाव जाणून घेऊया। अमर पाटील। बरं, ह्या ट्रॅक्टर मध्ये विशिष्ट वैशिष्ट्य काय इतर ट्रॅक्टर पेक्षा? कमी म्हणजे ऊस मोडत नाही, बारीक रुंदी कमी, त्याच्यामुळे ही चांगले आहेत। 4 फुटी चालते। पाठीमागे एक नवीन पॉवर टिलर वगैरे निघला, त्यांच्यापेक्षा बरं वाटतंय? नाही, ही चांगले आहेत ना। चांगलं ती लांब आहे, ती आकुड आहे ना, ऊस मोडत नाही, वळताना काहीच होत नाही पुन्हा वळविताना। मित्रांनो, हा शेतकऱ्यांना सर्वांना पसंत पडणारा हा ट्रॅक्टर आहे। कारण का, बघता क्षणी आपल्याला लक्षात येतं की बाबा हे 2.5 फुटाचा ट्रॅक्टर आहे आणि त्यामुळे शेतीत ऊसात चालवायला 2 बैलाची आंतरमशागतीची मेहनत करायला आणि बाकीची शेतीची सर्व कामं करायला, पॉवर टिलर घेतला तर काय 2च कामं होणार आहेत, फक्त ऊस भरणी आणि रोटरणी एवढंच होणार आहे। ह्यानं तशी सगळी 2 बैलाची बाकीची कामं पण होणार आहेत। तर हा ट्रॅक्टर त्यासाठी उपयोगाचा आहे। शेतकऱ्यांना सगळ्यांना आता माहिती झाली, मी सांगायची गरज नाही। आणि जर आपल्याला अशा कोणाला ऑफर पाहिजे असतील तर आपल्या नवक्रांती ॲग्रो पंढरपूरला व्हिजिट देऊन तुम्ही बुकिंग करू शकता। फक्त बुकिंग अमाऊंट आपली 10,000 रुपये। धन्यवाद।